तर पहिला षटक हाताळतोय भाल संघ. रवी म्हात्रे. मलंगडचे दोन बलाढ्य संघ मांगरुल आणि भाल. मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टूल वसूल. इथे मात्र चेंडू थांबलाय. बघून बघून 3 धावा धावफलकावरती पहिला चेंडू वरती. रिव्ह्यूची मागणी केली आहे. दोन मिनिटं थांबा, आपल्याला लगेचच डिसिजन कळवण्यात येईल. यस, नो बॉल. फ्री हिट असेल. भीमर चेंडू आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. ऑन स्ट्राईक यशवंत. फुलट आणि इथे मात्र फ्री हिटचा चेंडू. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आपल्याला. फ्री हिटचा चेंडू होता. मात्र एक चेंडू तब्बल 5 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन स्ट्राईक रेवनाथ. ते मात्र चांगला चेंडू, चांगला टप्प्यावरती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू. आणि इथे मात्र आपटलेला चेंडू. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र 2 धावा. तीन चेंडू डबल धावफलकावरती 7 या आकड्यावरती मांगरूळ संघ पोहोचतोय. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 0 चेंडूवरती 4 धावा. त्याच्यानंतर डबल 3 चेंडू 3 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र खेचून मारलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. डीजे. थँक्यू डीजे. लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळाला. खेचून मारला पूर्णपणे. चौकारीच्या मदतीने धावफलकावरती डबल 11 या आकड्यावरती चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौथा चेंडू हलक्या हाताने बाहेर काढलेला चेंडू. डायरेक्ट हिटची आणि इथे मात्र डायरेक्ट हिट मिस. आणि इथं डबल 1 धाव. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती डबल 12. शेवटचा अंतिम चेंडू.
ऑन स्ट्राईक यशवंत, शेवटचा चेंडू असेल. हा इथे मात्र भिडकावून देतोय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार डीजे. थँक्यू डीजे. बाल संघ जरा आपण फास्टेस्ट करा. डबल पहिल्या षटकावरती धावफलकावरती डबल 18 या आकड्यावरती पोहोचलाय मांगरूळ संघ. शेवटचा चेंडूवरती उत्तुंग षटकार आपल्याला लाजवाब पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईक रेवनाथ. दुसरा षटक हाताला येतं डबल सचिन चिकनकर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला मांगरूळ संघाच्यातून. कमबॅक करावं लागेल भाल संघाला. सचिनला कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू इथे मात्र फुल टॉस आणि आता मात्र फुल टूल वसूल होईल. चेंडू जाईल आणि यस नो बॉल. रिव्ह्यू घेतलाय. यस फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. डीजे थँक्यू डीजे. यस फेअर डिलिव्हरी. चौकार. पहिल्या चेंडूवरती फुल टोलर फुल वसूल रवनाथच्या माध्यमातून ला जवाब कट शॉट आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू सचिनचा. दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला फटका सजवलाय परंतु तिथं क्षेत्ररक्षण पोहोचतो. डबल येत 2 धावा. चांगला चेंडू होता. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 26 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरूळ संघ. सॉरी 24. सचिनचा तिसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस आणि आता मात्र फुल टॉस वरती चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. डबल 2 धावा. फुल टॉस होता. या चेंडूवरती डबल 2 धावा. बघा जवळजवळ सचिनने 2 फुल टॉस चेंडू टाकलेत. चौथा चेंडू यस यष्टीन चेंडू दांडी गुल फलंदाज होईल बाद. रेवनाथ बॅक टू द डगआउट. डीजे थँक्यू डीजे. चला न्यू फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. रोशन डावकाळा आटाचा खेळाडू आपल्याला बॅट्समॅन. रवनाथच्या बॅट मधून डबल चांगले मोठे फटका आपल्याला पाहायला मिळाले. मोठा विकेट मिळालाय सचिनला. 4 चेंडू 8 धावा खर्च करतो आणि 1 विकेट सफलता करतोय.
न्यू बॅट्समॅन रोशन ऑन अ स्ट्राईक. बाहेरून या आपण, प्रेक्षक आपल्याला जरा बाहेरून यायचं आहे, सामना चालू आहे. तर नक्कीच आपले भालचे जवळचे मित्र राजेश दादा, डबल सिंगलच्या मदतीने धावफलकावरती डबल 27 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरुळ संघ. चांगला कमबॅक केलाय सचिनने. शेवटचा चेंडू सचिनचा. चांगला चेंडू पडल्यानंतर हलक्या हाताने बाहेर. षटक समाप्त. 2 षटकानंतर डबल धावफलकावरती 27 या आकड्यावरती. तर कमलाकर पावशे आणि मनोज संते यांचा आपण सन्मान सोहळा करायचा आहे. एक चांगला सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्प गुच्छ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकानंतर डबल 27 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरुळ संघ. नक्कीच मनोज संते यांचा सन्मान होतोय. दोन षटकानंतर डब्बल मांगरूळ संघ धावफलकावरती 27 या आकड्यावरती पोहोचतोय मांगरूळ संघ. पुन्हा एकदा आपल्याला रवी स्पाल मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू वरती उंची जास्त लांबी कमी आणि ते मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव सिंगलच्या मदतीने धावफलकावरती डबल 28. यशवंतच्या बॅट मधून आपल्याला एक चांगला फटका पाहायला मिळालाय. ऑन अ स्ट्राईक यशवंत. ते मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर हलक्या हाताने बाहेर काढलाय. दुसरा चेंडू डबल डॉट. हलक्या हाताने ते मात्र कट केलेला चेंडू. ते मात्र सिंगल कंप्लीट. दुसरा मात्र 2 धावा कंप्लीट करतोय. गुड रनिंग बिटवीन विकेट. 3 चेंडू डबल 3 धावा खर्च करतोय आता रवी. धावफलकावरती टोटल 30 या आकड्यावरती मांगरूळ संघ पोहोचलाय. चौथा चेंडू फुल टॉस आणि ते मात्र रनआउटची संधी. यस, मोठा धक्का. रोशन बॅक टू द डग आउट. डीजे
थँक्यू डीजे. न्यू बॅट्समॅन धनाजी. मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला. रोशन सारख्या फलंदाजीची विकेट. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रवीच्या माध्यमातून. 4 चेंडू तब्बल 3 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त केली. चांगला चेंडू मिस फील्ड. इथे मात्र चेंडू चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा. 2 धावाच्या मदतीने मांगरूळ संघ पोहोचलाय 32 या आकड्यावर. शेवटचा चेंडू. 5 चेंडू तब्बल 5 धावा खर्च करतो रवी. शेवटचा चेंडू फुल टॉस आणि ते मात्र झेल ड्रॉप झाले. एक चांगल्या खेळाडूचं झेल ड्रॉप झाले. षटक समाप्त. 3 षटकाच्या मदतीने धावफलकावरती तब्बल 33. ड्रिंक्स ब्रेक. यस डीजे. थँक्यू डीजे. ड्रिंक्स ब्रेकच्या नंतर आपण चौथा षटक. भाल संघ आपला चौथा षटक हातला येतोय तब्बल गणेश म्हात्रे. 3 षटकानंतर तब्बल धावफलकावरती 33 या आकड्यावरती पोहोचलाय मांगरूळ संघ. कमबॅक केलाय नक्कीच भाल संघाने. तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि त्याच्यानंतर रवीने मात्र कमबॅक केलाय. 6 धावा खर्च करतोय. स्पीडअप करा पंच. यस. तर चौथा षटक हाताळतोय गणेश. चांगला इथे मात्र बघा मी मगाशी उल्लेख केलता त्याची झेल म्हणजे नक्कीच आपण राजमुडी म्हणजे जामचमुडी चुकी केली आणि आता मात्र त्याच्या बॅट मधून तब्बल हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. यशवंतच्या बॅट मधून हा मोठा फटका. पहिल्या चेंडूवरती गणेशवरती नक्कीच हल्ला चढवलाय. आता मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. मगाशीच मी उल्लेख केलता झेलची आणि इथे मात्र चांगला फुलटॉस चेंडू. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा.
2 चेंडू डबल 8 धावा खर्च करतोय गणेश. तिसरा चेंडू, चांगला चेंडू, चांगला चेंडू, शॉर्ट चेंडू, लोअर गतीचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच इस बीच और एक फुल टॉस यहां पर डीजे. थँक्यू डीजे. तर नक्कीच चांगला झेल प्रेक्षकने झेल नक्कीच चांगला घेतलाय, पण झेलसाठी तर काहीच नाही. इथं मात्र टॉप एज आणि इथे मात्र मोठा धक्का लागेल का नाही. झेल ड्रॉप, 2 धावा, चांगली गुड रनिंग विकेट. शेवटचा चेंडू डबल. गणेश षटक सध्या मागत पडलाय. 2 षटकर आले, 2 डबल. इथं मात्र 16. शेवटचा चेंडू, चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू. यस, 1 धावन, एकच धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल 50. यस, 50 प्लस, सॉरी 50 कंप्लीट केले मांगरुळ संघाने. 4 षटकानंतर डबल 50. यस, डीजे डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा अंतिम षटक, सदाशिव. आणि इथे मात्र आता मात्र यशवंतला मैदान सोडावं लागेल. पहिल्या चेंडूवरती सदाला मोठा विकेट. डीजे. थँक्यू डीजे. न्यू बल्लेबाज इंटर होते हुए सचिन. अच्छी गेंद थी यहाँ पे सदा की, और पहली गेंद पे उन्होंने बड़ा विकेट. अच्छी बल्लेबाजी आपको दिखने को मिली यहाँ पर यशवंत के बल्ले से. आणि चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल 51. 50 प्लस झाले आता मात्र मांगरुळ संघाचे. अंतिमचे 4 चेंडू आणि बघूया 4 चेंडूवरती किती रोखू शकते भाल संघ.
ते मात्र चांगला चेंडू, चांगला चेंडू, डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बाईचा लेग बाईच, सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती तब्बल 52. अंतिम 2 चेंडू शिल्लक. ते मात्र चांगला चेंडू, चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र रनआउट. रनआउटच्या माध्यमातून आता मात्र सचिन बॅक टू द डगआउट. न्यू बल्लेबाज एंटर होते हुए राम, और यहाँ पर आखिरी चेंडू, लास्ट बॉल. सदाशिव के यहाँ पर मैं बात करना चाहूंगा तो अच्छी गेंदबाजी की है सदाशिव. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउन्स बिफोर द 4 रन. शेवटच्या चेंडूवरती तब्बल मोठा फटका. एक चांगला टार्गेट सेट केलाय मांगरुळ संघाने. धावा धाव फलकावरती लागल्यात आणि इथे मात्र 57चा एक चांगला लक्ष ठेवलाय मांगरुळ संघाने. तर नक्कीच लवकरच मांगरुळ संघ आपण मैदानात उतरा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. डीजे छप्पन 57चा एक चांगला टार्गेट. त्याला चांगला टार्गेट, एक धनाजीच्या माध्यमातून एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर लवकरात लवकर भाल संघ आपण उतरा मैदानात आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. डीजे चांगला टार्गेट. 57 धावांचा लक्ष्य आहे आता भाल संघाला. तर टॉस साठी यायचं आहे तिसगाव आणि वसार संघाचे कर्णधार. तिसगावचे आहेत आणि वसार संघ आपला कर्णधार. बघा या चषकाचा कंपल्सरी नियम आहे, इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. पद्माकर गायकवाड तिसगाव आपल्याला यायचं आहे टॉस साठी. तर नक्कीच पंच आपल्याला जायचं आहे आणि ओपनिंग बल्लेबाज आपको यहाँ पर भेजना है भाल संघ. पद्माकर गायकवाड आपल्याला यायचं आहे.
टॉस होईल. दोन बलाढ्य संघ आहे, वसार संघ आणि तिसगाव संघ. यस, तर आपल्याला टॉस करायचा या दादा कमलेश दादा पावशे. दोन बलाढ्य संघ, एका साईडला तिसगाव आणि एका साईडला वसार गावदेवी वसार बी. यस, आपण आता टॉस करतो. एक चांगला टार्गेट सेट केलाय मांगरूळ संघाने 57, 57 यहाँ पर टारगेट सेट किया है. 56. यस, तर गावदेव वसार ने टॉस जीता है. चेंडू बघा. तर यस, याच्यानंतर बघा आम्हाला सूचना आली, याच्यानंतर सगळे जे सामने आहेत ते 4 षटकांचे खेळवले जातील. दुसऱ्या राऊंडचे सामने सगळे 4 षटकांचे खेळवले जातील. वसार संघ डिसिजन कळवायचा आपल्याला. यस, वसार बी. तर टॉस जिंकून डबल क्षेत्ररक्षण घेतलंय. बॉल पहिला षटक हाताळतो यशवंत. यस, मी या खेळाडूची नक्कीच चर्चा तर नक्कीच भालगावचे ओपनिंग ब्लास्टर रवी आणि पप्पू. पहिला षटक हाताळतोय. एक चांगला टार्गेट सेट केलाय मांगरूळ संघाने 57. लेट्स प्ले. इथे मात्र चांगला चेंडू आणि इथे मात्र चेंडू जाईल आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार डीजे. थँक्यू डीजे. एक आपण अच्छी सुरुवात करतोय रवी. दुसरा चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र चेंडू जाईल. थोडा फंबल झालाय इथे मात्र सिंगल. 2 धावा. दोन धावाच्या मदतीने डबल 6 या आकड्यावरती. चांगला चेंडू हलक्या हाताने बाहेर काढलेला चेंडू होता. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र हा भिडकावून देतोय आपला स्टाईलने. चेंडू जाईल 1 बाउन्स बिफोर द 4 रन. थँक्यू डीजे. थोडासा मागडा षटक आपल्याला पाहायला मिळतो यशवंतचा. डबल 4 चेंडू आणि 10 धावा खर्च केलाय यशवंतने. ते मात्र उंची जास्त आहे, लांबी कमी आणि ते मात्र झेल ड्रॉप. 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती 12. भाल संघ 12 या धावफलकावरती पोहोचलाय. शेवटचा चेंडू
हो हो, चांगला चेंडू आणि ते मात्र पंच षटक झाले. यस, षटक समाप्त. डबल पहिल्या षटकामध्ये यशवंत थोडा मागळा 12 धावा खर्च करतो यशवंत. आशिष दादा मात्र आपल्याला यायचं आहे. दुसरा षटक हाताळतोय धनाजी मांगरू लीड करून. याच्यानंतर आपल्याला बिग फाईट मोठा सामना पाहायला मिळेल. गावदेवी वसार ब आणि एका बाजूला 30 गाव. यस, दुसऱ्या षटक हातला येतो डबल. धनाजी पहिल्या षटकामध्ये 12. पहिला चेंडू झेलची. यस यस, फलंदाज होईल बाद आणि आता मात्र मैदान सोडावं लागेल. पप्पूला मैदान सोडावं लागेल. न्यू फलंदाज दाखल होतोय सचिन चिकनकर. शून्यवरती बाद होतोय. पप्पू थोडासा नाराज असेल. चांगली बघा, आल्या आल्या धनाजीने फर्स्ट विकेट मिळवली आपल्या संघासाठी. आणि ते मात्र वाईट चेंडू. खराब चेंडू. एक धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 13. इथे मात्र चांगला फटका. तेवढेच भारी क्षेत्ररक्षण. इथे मात्र बॅट्समॅन फंबल झालाय. एक धाव. एक धावाच्या मदतीने धाव फलकावरती 14. किसी बीच हलके हाथ से कट की हवा. आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल. या चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. तीन धावा. गुड रनिंग. 3 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 17. चांगला चेंडू, चांगला चेंडू.
व्हाईटला रिव्ह्यू नाहीये. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. रिव्ह्यू नाही, व्हाईटला रिव्ह्यू नाहीये. वादावाद. ते मात्र चांगला लेग कट. सिंगल धाव. सिंगल धावच्या मदतीने धाव फलकावरती 19. चार चेंडू. डबल 4 चेंडू मध्ये डबल 7 धावा खर्च करतोय. इथे मात्र चांगला चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. गुड रनिंग. आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट करतोय. 3 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 22. शेवटचा चेंडू. शेवटचा अंतिम चेंडू. धाव फलकावरती 22 या आकड्यावरती पोहोचलाय भाल संघ. शेवटचा अंतिम चेंडू. ते मात्र चांगला चेंडू. सिंगल धाव. सिंगल धावाच्या मदतीने ते मात्र रनआउटची संधी. सिंगल धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 23 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण बदलतोय. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक. यहाँ पर 2 ओवर के बीच में यहाँ पर रन हो चुके हैं 23 रन भाल टीम के. बिग फाइट आपको यहाँ पर ये मैच देखने को मिलेगा. डीजे. थैंक यू डीजे. तो यस यहाँ पर 2 ओवर के बीच 23 रन हो चुके हैं. बाल तिसरा षटक हातला येतो चंद्रकांत. आणि इथे मात्र पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यस दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. गुड रनिंग. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 25 या आकड्यावरती पोहोचतोय भाल संघ.
आता मात्र समीकरण बदलतोय. 17 चेंडू आणि डबल 32 धावांची गरज. चंद्रकांतला काहीतरी करावं लागेल. इथे माझा टोपेज. यस, खेळची संधी आणि सिंगल धावच्या मदतीने धाव फलकावरती 26 या आकड्यावरती पोहोचतोय भाल संघ. यस, नक्कीच. तर मांगरुलचे तिसरे षटक जे हातला येतं चंद्रकांत, नक्की यांची चर्चा सुरू आहे व्यासपीठावरती. इथे मात्र चांगला भिडकावून देतोय, चेंडू जाईल वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती तब्बल 28 या आकड्यावरती भाल संघ पोहोचतोय. इथे मात्र चांगला गॅप शॉट खोदून काढला आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच चंद्रकांतवर हल्ला चढवतोय रवी. 14 चेंडू आणि ते मात्र 25 धावांची गरज. हलक्या हाताने याच लेग दिशा दिले चेंडूला. थोडीशी आउटफील्ड खराब आणि डबल 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 34 या आकड्यावरती पोहोचलाय भाल संघ. शेवटचा अंतिमचा चेंडू चंद्रकांतचा. चंद्रकांतने डबल 5 चेंडू 11 धावा खर्च केला. शेवटचा चेंडू खूपच बाहेर चेंडू. डायरेक्ट हिट. यस, व्हाईट बॉल. बाईचं सिंगल. व्हाईट +1. धाव फलकावरती डबल 36 या आकड्यावरती पोहोचतोय 2 धावाच्या मदतीने भाल संघ. आता मात्र 13 चेंडू 21 धावाची गरज. चांगला चेंडू. इथे मात्र यस, आता मात्र फलंदाज होईल बाद. सचिनला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट डीजे. एकटा जीव सदाशिव. यस, तर आपल्याला चांगलं 3 षटकाच्या नंतर डबल 36 या आकड्यावरती पोहोचलाय भाल संघ. आता मात्र समीकरण बदलतं. 12 चेंडू आणि डबल 21 धाव्याची गरज. ड्रिंक्स. रिक्षा कोणाची असेल बघा. त्या रिक्षेमध्ये कोण बसलाय वॅगनरच्या बाजूला. आपल्याला थोडीशी रिक्षा साईडला घ्यायची. थोडे अडचण होत आहे आम्हाला.
भूषण जाधव आपल्याला जरा ती रिक्षा मागे घ्यायची. भूषण जाधव आपल्याला थोडीशी. यस, चांगला चेंडू आपल्याला पहिलाच पाहायला मिळाला यशवंतचा. सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल 37. यस 37. अब यहाँ पर इस बीच 11 गेंद में हाल टीम को 20 रन की जरूरत. भूषण जाधव आपल्याला जरा ते रिक्षा मागे घ्यायचे. जो आपके पीछे है वही. भूषण भोईर वो आगे वाली रिक्शा है देखो. यस, मॅचवर लक्ष द्या. यस, यावेळी चांगला ड्राईव्ह केला चेंडू. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती डबल 38. इथे मात्र आज चांगला भिडकावून देतोय चेंडू. जाईल 1 बाउंड बिफोर द 4 रन. इझी. थँक्यू डीजे. हरेश जाधव आपल्याला कमिटीला संपर्क साधायचा आहे. हा इथे मात्र चांगला स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल. यस, गुड फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा, 2 धावाच्या मदतीने डबल धाव फलकावरती 44 40 या धावावर. तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे रवीसाठी. एकटा किल्ला लढवतोय. 14 चेंडू डबल 33 धावावरती खेळतोय. हा इथे मात्र भिडकावून देतोय चेंडूला. चेंडू जाईल. चेंडू जाईल. यस, 1 बाउन्स 4 रन. आता मात्र समीकरण बदलतोय. षटक समाप्त. तर आता मात्र नक्कीच मी मगाशी उल्लेख केलता बघा, रवीसाठी एक जोरदार ताल्या झाला पाहिजे. आता मात्र 6 चेंडू आणि डबल 9 धावाची गरज भाल संघाला. तुम्ही नका जाऊ, खेळाडू आम्ही पाठवतो. आता समीकरण बघा, 6 चेंडू आणि डबल 9 धाव्याची गरज. सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे ओनर भूषण दादा भोईर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत. यायचं आहे आपल्याला व्यासपीठावरती. हरेश जाधव आपल्याला संपर्क साधायचा आहे कमिटीशी. पाणीसाठी बिलकुल मनाई नाही. जेवढं पाणी आपल्याला लागेल यस नक्की तेवढं मिळेल आपल्याला. तर या फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा षटक हाताळतोय रोशन. 6 चेंडू डबल 9 धावेची गरज. इसी मैच रोमांचक सामना आपको यहाँ पर देखने को मिलेगा. 6 गेंदों में डबल 9 रन की जरूरत भाल टीम को.
पहली गेंद पे यहां पर यस, बड़ा धक्का लगते हुए भाल टीम को। मैंने पहले ही कहा था रोशन, बड़ा धक्का सदाशिव के माध्यम से आपको आता मात्र समीकरण बदलतोय। 5 चेंडू डबल 9 धावेची गरज भाल संघाला। रोमांचक सामना रंगलाय। न्यू बॅट्समॅन गणेश मात्रे मात्र पूर्णपणे प्रेशर रवीवरती येतोय। पाच चेंडू डबल 9 धावेची गरज, जोरदार टाळ्या, सामना रंगलाय। दुसरा चेंडू यस, इथे मात्र कॉटन बोल्ड, रनआउटची संधी आणि आता मात्र मोठा धक्का लागतोय रवीच्या माध्यमातून। सर रनआउट आहे का कॅच आउट आहे? पंच पंच काय डिसिजन? कॅच आउट, रन आउट। यस, इथे मात्र मोठा धक्का लागतोय आता भाल संघाला रवीच्या माध्यमातून। पुन्हा एकदा रोशनने कमबॅक केलाय बघा। 2 चेंडू डबल 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतोय। थोडेसे नाराज असतील रवी। आता मात्र समीकरण 4 चेंडू डबल 9 धावा, प्रेशर येतोय पूर्णपणे भाल। पंचांचा डिसिजन अंतिम राहील। न्यू फलंदाज दाखल होतोय जगदीश म्हात्रे। आता मात्र समीकरण 4 चेंडू डबल 9 धावा, जोरदार टाळ्या झाला पाहिजे। डू और डाई की मैच यहाँ पर अच्छी गेंद, यॉर्क लाइन की गेंद, 1 रन सिंगलच्या माध्यमातून डबल संघ पोहोचतोय। रनआउटची संधी यस, सिंगलच्या माध्यमातून 49। आता मात्र समीकरण बदलतोय। 3 चेंडू डबल 8 धावेची गरज भाल संघाला। डीजे थैंक यू डीजे। यस, न्यू बल्लेबाज मोहन। ओहो, इथे मात्र खेचून मारलाय, 1 बाउन्स। ते मात्र 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती डबल। फिफ्टी कंप्लीट झाली आहे। 51 धावा भाल संघाची। आता मात्र 2 चेंडू डबल 6 धाव्यांची गरज। एक सिंगल घेतला, एक
आणि 2. 51 धाव फलकावरती लागलाय. इथे मात्र यस खेचून मारलाय चेंडू. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. रनआउटची संधी या डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. आता मात्र एक चेंडू आणि 5 धावेची गरज मांगरूळ भाल संघाला. चांगले कमबॅक केलाय मांगरूळ संघाने. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम है. डू डाई की मैच अच्छी रंगती हुई यहाँ पर. एक चेंडू आणि डबल 5 धावेची गरज. जोरदार टाळ्या मित्रांनो. न्यू बल्लेबाज जयवंत. आशिष दादा मात्र आपल्याला यायचं आहे. डीजे थँक्यू डीजे. एक चेंडू आणि डबल 5 धाव्यांची गरज. बघा सामना 6 चेंडू आणि डबल 9 धाव्यावरती होता. आता मात्र एक चेंडू आणि डबल 5 धावेची गरज. मित्रांनो नक्कीच रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्या. अंतिम चेंडू या चांगला चेंडू आणि इथे मात्र पूर्णपणे पकड निर्माण केले मांगरूळ संघाने. यस सिंगलच्या हार्ड लक भाल संघ. शाखा प्रमुख गणेश मात्रे आपल्याला यायचं व्यासपीठावरती. डीजे